करा. पहिला बॉल जर पाहिलं तर पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल होत असताना चेंडू डिक्लेशन झोन मध्ये ट्रॅव्हल होत आहे. या चेंडूवरती फक्त एक सिंगल आलेली आपल्याला पाहायला मिळते. सकाळपासून अतिशय चांगली स्कोरिंग करत असताना अमोल माने माऊली आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर अतिशय सुंदर आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे जे बक्षीस जाते आहेत त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आभार व्यक्त करतो. यावेळी इनसाइड एज आणि झेल ड्रॉप झालेला आपल्याला पाहायला मिळाला. बाउंड्री लाईनवरती अतिशय चांगला प्रयत्न झालेला पाहायला मिळाला आणि शेवटी शनी झेल ड्रॉप झाले आपल्याला पाहायला मिळाले. या चेंडूवरती 2 धावा नक्कीच ॲड झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. 2च धावेवरती समाधान मानावं लागतंय. स्ट्राईकला अक्षय नॉस्ट्राईक एंडला विकास, गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो तो सचिन जाधव. चला पहिला सेमीफायनल मुकाबला. एका बाजूला टीम आहे वाकेश्वर स्पोर्ट्स वाकोडे बुद्रुक आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं ना तर बोरगाव टीम. चला टॉस साठी पहिला सेमीफायनल मुकाबला. बोरगाव टीम या ठिकाणी आलेली आहे का? अमोल माने बोरगाव टीमला कॉल करा, फोन करा वैयक्तिक. कॅप्टन बोलवा, लगेच कॅप्टन बोलवा. यावेळी समोरच्या दिशेने अप्रतिम टाइम केलेला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला, परंतु यावेळी एलिव्हेशन मिळालं नाहीये. बाउंड्री लाईनवरती अतिशय चांगला झेल पकडलेला पाहायला मिळाला. सुंदर गोलंदाजी करत असताना सचिन जाधव आपल्याला पाहायला मिळाले. अप्रतिम गोलंदाजी आणि चांगली बॅटिंग देखील आपल्याला पाहायला मिळाली. अर्थातच सचिन अक्षय याची आपल्याला पाहायला मिळाली. 5 वैयक्तिक धावसंख्येवरती बाद झालेला पाहायला मिळाला. न्यू बॅटर मैदानामध्ये जातोय रघु. अतिशय उत्कृष्ट बॅट्समन आहे रघु. इनॅट नंबर 3 वरती बॅटिंगसाठी जातोय. चला आतमध्ये थोडंसं फास्ट यायचं आहे. बॅट्समन थोडंसं फास्ट आतमध्ये या. गोलंदाजी ट्रॅकवरती अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो तो सचिन जाधव. सामना फास्ट घ्या विनंती आहे. जवळजवळ 5:30 वाजलेले आहेत. फुलंदाजी चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. लोवर फुल टॉस चेंडू पाठीमागे स्टॉप केला जातोय. तोपर्यंत एक धाव अतिशय वेगाने कंप्लीट केलेली आपल्याला पाहायला मिळते. आज जर पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये देखील अनेक मोठमोठ्या तगड्या मॅचेस पाहायला मिळाल्या. आजच्या दिवसामध्ये देखील जर पाहिलं तर जबरदस्त मॅचेस आणि शेवटच्या काही महत्त्वपूर्ण मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील नॉकआउट स्टेजेसमधील. या जबरदस्त मॅचेस कभी हाफ ट्रॅकर उडवलाय. सी कॉर्नर रिजनच्या दिशेने जात असताना अतिशय चांगला झेल पकडलेला पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅचचा टॉस. पहिला सेमीफायनल मुकाबला. 6 धावसंख्या झालेली आहे. पहिली मॅच अर्थातच एका बाजूला जर पाहिलं तर संघ पाहायला मिळेल वाकेश्वर स्पोर्ट्स वाकोडे बुद्रुक आणि दुसऱ्या बाजूला बोरगाव टीम. टॉस साठी या. तिसरा पुकार आहे बोरगाव टीम आणि यानंतर तुम्हाला चौथा पुकार दिला जाईल. सागर थोरात भाऊ, बोरगाव टीमचा जर तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर कोणता खेळाडू असेल ना तुम्ही त्यांना कॉल करा, वैयक्तिक कॉल करा. हा शेवटचा पुकार आहे बोरगाव टीम. कारण जवळजवळ 5:30 वाजलेले आहेत. आयोजन अतिशय जबरदस्त आहे मित्रांनो. आयोजनाला कोणताही गालबोट लागणार नाही याची तुम्ही नोंद घ्या. कारण भरपूर खर्च स्पर्धेला आम्ही केलेला आहे. त्यामुळे स्पर्धा जर पाहिलं तर वेळेवरती संपन्न होणं गरजेचं आहे. कारण बक्षीस वितरण समारंभ देखील अतिशय सुंदर आहे. अमर माने अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. लेफ्ट आर्मवरती विकेट मारा करतोय. एक नॅचरल अँगल क्रिएट करून या ठिकाणी जात असताना पाहायला मिळते. दरम्यान या ठिकाणी बोरगाव टीमला आपण 2 रनची पेनल्टी देतोय. अतिशय कडक शिस्त. बोरगाव टीमला 2 रनची पेनल्टी दिलेली आहे. तुम्ही क्रिकेट चांगले खेळता आम्हाला माहिती आहे.
परंतु आयोजन कमिटीला देखील सहकार्य करणं आम्ही अपेक्षित ठेवतो, कारण भरपूर मॅचेस आहेत, जवळजवळ 5:30 वाजलेले आहेत. अकरा धावसंख्या झालेली आहे. यावेळी चेंडू समोरच्या दिशेने लॉफ्ट केलेला पाहायला मिळेल. चेंडू सी कॉर्नर रिजन मध्ये सचिन अप्रतिम झेल पकडलेला पाहायला मिळाला. धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 11. दुसरे षटक चालू असताना धावसंख्या जाऊन पोहोचलेली 11. अतिशय जबरदस्त शेवटच्या काही मॅचेस पाहायला मिळेल. चुरशीच्या मॅचेस आहेत. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो सरळ बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होईल. आणि त्याची गाठ जर पाहिली ना तर स्वराज्य 11 माडीवाडी या टीमच्या समोर त्याची गाठ आपल्याला पडलेली पाहायला मिळेल. दरम्यान पहिला सेमीफायनल मुकाबला, एका बाजूला वाखुडे टीम, दुसऱ्या बाजूला बोरगाव टीम. या महत्वपूर्ण मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न होतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. सचिन माने यांच्या शुभ हस्ते आपण या महत्वपूर्ण मॅचचा टॉस घेतोय. चला या महत्वपूर्ण मॅचचा आपण या ठिकाणी टॉस घेतोय. सचिन माने साहेब आपल्या शुभ हस्ते आपण या महत्वपूर्ण मॅचचा टॉस घेतोय. सचिन भाऊ एक उद्योजक आहेत, युवा उद्योजक, यांच्या शुभ हस्ते आपण पहिल्या सेमीफायनल मुकाबल्याचा या ठिकाणी टॉस घेतोय. एका बाजूला टीम आहे बोरगाव, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर वाकेश्वर स्पोर्ट्स वाखोडे बुद्रुक खुर्द. या महत्वपूर्ण मॅचचा टॉस सचिन भाऊ यांच्या शुभ हस्ते या महत्वपूर्ण मॅचचा टॉस घेतोय. बंटी शेठ साहेबांचं आगमन होत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये नक्कीच त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अभिनंदन. ज्यांनी 25,000चं कॅश प्राइज आपल्याला प्रदान केलं. एक युवा उद्योजक, वनश्री दूध संघ संचालक, जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा, संस्थापक अध्यक्ष बत्तीशिरा युवा प्रतिष्ठान, संस्थापक राजे शिवाजी उत्सव मंडळ साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये आम्ही स्वराज्य 11 मानेवाडी वाकुडे बुद्रुक या टीमच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. त्यांच्यासोबत आमच्या या स्पर्धेला विशेष सहकार्य करणारे मान्य श्री सूरज जाधव साहेब यांचं देखील आगमन झाले. साहेब तुमचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सचिन माने आपल्याला पाहायला मिळतात स्ट्राइक वरती. यावेळी अक्रॉस दी लाईन स्ट्रोक सजवलेला पाहायला मिळाला. चेंडू त्या ठिकाणी स्टॉप झालेला पाहायला मिळाला. एक धाव नक्कीच या चेंडूवरती ऍड झालेली पाहायला मिळते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. चालू मॅच काळामोडी विपक्ष मानेवाडी टीम जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे. 12 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूमध्ये फक्त 12 धावांची आवश्यकता आहे. यावेळी अप्रतिम बॉल पाहायला मिळाला. वाईडी शॉर्कार
गोलंदाजाचं नक्कीच कौतुक करावं लागेल. या गोलंदाजा अप्रतिम गोलाची करत असताना गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळतोय. यावेळी शॉट फसलाय झेल होतोय का पाहूया. अप्रतिम झेल घेतोय का. यस घेतलाय. अप्रतिम झेल पकडलेला पाहायला मिळाला. अमर माने जर पाहिलं तर स्वस्तामध्ये बाद झालेला पाहायला मिळाला. अमर माने आजच्या दिवसामध्ये जास्त तळपलेला नाहीये. खेळाडू जर पाहिलं तर उत्कृष्ट खेळाडू आहे, परंतु प्रत्येकाचा दिवस असतो. आजच्या दिवसामध्ये अमर माने थोडंसं स्ट्रगल करत असताना पाहायला मिळाला. थोडीशी नशिबाची साथ मिळत नाहीये त्याला. आणि अमर माने जर पाहिलं तर बाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला. हरकत नाही, क्रिकेट आहे, असं या ठिकाणी चालतच राहतं. त्याची जागा घेण्याची बॅट्समन मैदानामध्ये येतोय सचिन. हा सामना जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 12 धावांची आवश्यकता आहे. सामना स्पीडअप घ्या. अक्षय बॉलरचं नाव काय. सुनील सावंत. न्यू बॅटर मैदानामध्ये सचिन आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. इन ॲट नंबर 3 वरती बॅटिंगसाठी आलेला आहे. या अतिरिक्त वेग आपल्याला पाहायला मिळाला, परंतु वेगावरती योग्य नियंत्रण नव्हतं. वाईट +1 2 धावा नक्कीच ॲड होतील या चेंडूवरती. बोनसच्या स्वरूपामध्ये नक्कीच 2 धावा ॲड झालेल्या पाहायला मिळतात. यानंतर पहिला सेमीफायनल मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. टीम आहे बोरगाव, वाई तालुक्यातील एक मातब्बर टीम आहे. त्यांच्या अगेन्स्ट जर पाहिलं तर वाकेश्वर स्पोर्ट्स वाकोडे बुद्रुक संघ आपल्याला पाहायला मिळेल. सामना जबरदस्त आहे. कुठेही जाऊ नका मित्रांनो, कारण एक जबरदस्त मॅच आपल्या भेटीला येत आहे. त्याचबरोबर ही संपूर्ण स्पर्धा आमचे सर्व प्रेक्षक, आमचे 32 शिराळकर, ही संपूर्ण स्पर्धा क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा यूट्यूब वाहिनीवरती पाहत आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं, आमच्या वाकोडे बुद्रुक गावातील सर्व गावकऱ्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि जाऊया पुन्हा एकदा स्कोर कार्डच्या दिशेने. पहिल्या षटकात समाप्ती धावसंख्या जाऊन पोहोचली फक्त 4. पन्नुमरे वारून खोऱ्यातील एक डोंगर कडी कपारेमध्ये बसलेलं काळामवाडी गाव, आणि काळामवाडी गावातील जर पाहिलं तर हे सर्व योद्धे या ठिकाणी आलेले आहेत नोकरी धंद्यानिमित्त. आणि एक मोठ्या टीमच्या, तगड्या टीमच्या समोर अतिशय चांगलं प्रदर्शन करतात. अभिनंदन. फक्त 4 धावा झालेल्या आहेत. 7 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. गोरख महत्वपूर्ण षटक घेऊन गोरख आलेला आहे. गोरख याला हिरो बनण्याचा चान्स आहे. समोर आहे सचिन माने. जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता होती. त्यांचा 12वा प्लेअर या ठिकाणी नाहीये. मानेवाडी टीमचा 12वा खेळाडू या ठिकाणी नाहीये. येस 5 धावा झालेल्या आहेत. सचिन भाऊ, सहा चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. कारण मॅच जर पाहिलं तर चुरशीची मॅच आहे. स्कोरर वरती देखील अतिरिक्त प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी अप्रतिम स्ट्रोक सजवलेला पाहायला मिळाला. चेंडू हवेमध्ये झेल ड्रॉप झालाय. अशा स्टेजला तुम्ही झेल ड्रॉप करणं म्हणजे नक्कीच मॅच सोडण्यासारखं आहे. क्रिकेटची एक भाषा आहे, कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच, छोडो कॅच हारो मॅच. आणि सर्व जर पाहिलं ना, फिल्डर डोक्याला हात लावून बसलेले पाहायला मिळते. कारण सचिन माने सारख्या खेळाडूचा तुम्ही झेल ड्रॉप करता, खूप धोक्याची घंटा, खूप धोक्यांची घंटा ठरू शकते. आता चेंडू शिल्लक आहे ते 5 चेंडूमध्ये. यावेळी सामना फिनिशिंग टच.
नाव आहे सचिन माने. माने या नामाने या खेळाडूने कालच्या दिवसामध्ये देखील इम्प्रेस केलं आणि आजच्या दिवसामध्ये देखील याच खेळाडूने इम्प्रेस केलेलं आहे. चला वाकेश्वर स्पोर्ट्स वाकोडे बुद्रुक मैदानाचा ताबा घ्या आणि अमोल भाऊ तुम्ही स्कोरिंगचा ताबा घ्या.